मॅथमॅटिक्सच्या आजच्या लेक्चरपासून आपण वेक्टर हा चॅप्टर सुरू करीत आहे. हे वेक्टरचं फर्स्ट लेक्चर राहील आणि या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन घेणार आहे. सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ वेक्टर. वेक्टरची डेफिनेशन. अ वेक्टर इज a directed line segment. वेक्टर हा डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे. इथे हा एक सेगमेंट आहे विथ ॲरो हेड. म्हणजे आता इथे ए बी इज लाईन सेगमेंट with arrowhead at B. B ला arrowhead आहे. या पद्धतीने आपण याला काढलेलं आहे. यामध्ये लेंथ ऑफ सेगमेंट AB इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. हे वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर आता इथे नोटेशन राहील ए बी आणि इथे एक असा ॲरो किंवा ए बी आणि असा बार किंवा सिंगल लेटरमध्ये असं पी आणि इथे ॲरो किंवा सिंगल लेटर आणि बार. इथे आता ह्या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. इथे ए बी असा ॲरो असं घेता येईल. इथे आपण डेफिनेशन म्हणजे डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे. ए बी इज द लाईन सेगमेंट विथ ॲरोहेड ॲट बी. लेंथ ऑफ द सेगमेंट ए बी इज द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. नोटेशन ह्या पद्धतीने राहील. आता यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर जे आहे त्याचं कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन असते. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी बार इज डिनोटेड लाईक दिस. मॉड्युलस ऑफ ए बी बार म्हणजे ही त्याचे मॅग्निट्यूड राहील. या पद्धतीने हा जो वेक्टर आहे हा रिप्रेझेंट केला जातो. आता यानंतरचा पार्ट आहे टाइप्स ऑफ वेक्टर. आता वेक्टरचे टाइप्स कोणते आहेत. त्यामध्ये मेनली युनिट वेक्टर. युनिट वेक्टर मीन्स अ वेक्टर of magnitude 1 unit. A vector of magnitude 1 unit याला युनिट वेक्टर असं म्हटलं जातं. आता इथे युनिट वेक्टर जो आहे त्याचं नोटेशन कसं राहील. तर नोटेशन ऑफ युनिट वेक्टर इज लाईक दिस. ए बी इथे असा हॅट किंवा सिंगल लेटर असेल तर ह्या पद्धतीने. म्हणजे आता इथे मॅग्निट्यूड जर 1 युनिट असेल तर त्याला युनिट वेक्टर असं म्हणतात. आता यामध्ये आपण रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स या आधी पाहिलेले आहेत. तर आय हॅट, जे हॅट, के हॅट हे रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स आहे. त्यामध्ये आय इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, जे इज अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस and k is along पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. या पद्धतीने आपल्याला मिळेल. आता इथे
दुसरा प्रकार आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर means a vector of magnitude 0, याला झिरो वेक्टर असं म्हणतात. इट इज डिनोटेड बाय ओ बार किंवा इथे ओ आणि इथे एरो हेड ह्या पद्धतीने याचं नोटेशन राहील. हा राहील झिरो वेक्टर. त्यानंतर आता एक इम्पॉर्टंट म्हणजे इथे लोकलाइज्ड वेक्टर आणि फ्री वेक्टर. लोकलाइज वेक्टर आणि फ्री वेक्टर. when initial point is fixed, it is called localized vector. त्याला लोकलाइज्ड वेक्टर असं म्हटलं जाईल. इनिशियल पॉइंट फिक्स असेल तर. आता इथे या डायग्राम मध्ये हा इनिशियल पॉइंट आहे आणि इथे हा जो आहे बी हा टर्मिनल पॉइंट आहे. इनिशियल पॉइंट, टर्मिनल पॉइंट. तर आता यामध्ये लोकलाइज वेक्टर म्हणजे काय, तर त्याचा इनिशियल पॉइंट जो आहे तो इनिशियल पॉइंट याचा फिक्स राहतो. त्यानंतर आता फ्री वेक्टर. when we can take any point as initial point and magnitude and direction is kept constant, then that vector will be free vector. when we can take any point as initial vector, जेव्हा आपण कोणता एखादा पॉइंट इनिशियल वेक्टर म्हणून घेऊ शकतो आणि मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज केप्ट कॉन्स्टंट. त्यांच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपण कॉन्स्टंट ठेवलेली आहे. इथे ह्या पद्धतीने म्हणता येईल विथ we can take any point as initial point with magnitude and direction is kept constant, then that vector will be free vector. आता इथे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट असताना जर आपण इनिशियल पॉइंट चेंज करू शकत असलो तर त्याला फ्री वेक्टर असं म्हणतात. म्हणजे आता इथे हा एक वेक्टर आहे, हा वेक्टर आहे पी बार, इथे ए आहे, इथे बी आहे. कीपिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फिक्स, आपण इथे हा जो आहे हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे. यामध्ये डायरेक्शन सेम ठेवली आपण, मॅग्निट्यूड सेम आहे, इनिशियल पॉइंट आपण चेंज केला तर हा जो वेक्टर आहे हा वेक्टर सुद्धा पी बार होतो. हा आहे कन्सेप्ट ऑफ
लोकलाइज आणि फ्री वेक्टर. तर इथे फ्री वेक्टरचा कन्सेप्ट आहे. लोकलाइज वेक्टरमध्ये हा जो पॉईंट आहे हा आपल्याला चेंज करता येणार नाही, परंतु फ्री वेक्टरमध्ये हा पॉईंट आपण चेंज करू शकतो. यानंतर आता पुन्हा जे बेसिक टाईप आपण इथे पहा, युनिट वेक्टर, झिरो वेक्टर, त्यामध्ये आता इथे रेक्टँग्युलर युनिट वेक्टर पाहिले, लोकलाइज आणि फ्री वेक्टर. आता यानंतरचा जो पार्ट राहील त्यामध्ये आपण स्केलर मल्टिप्लिकेशन आणि अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स पाहणार.